नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत प्रयागराज या ठिकाणी त्रिवेणी संगमाच्या जवळ आहोत. आता आपण या ठिकाणी खूप अफवा पसरवल्या गेल्या की गर्दी खूप आहे, लोकांना गाड्या 50 किलोमीटर लांब लावायला लागतात. असं काही नाही आहे. हां, पण 50 नाही, 10 ते 12 किलोमीटर लांब लावलं जातं, कारण तिथून फक्त स्थानिक टू व्हीलर यांना सोडलं जातं. चारचाकी वाहनांना मोठे पार्किंग आहे. जर आपल्या महाराष्ट्रातनं काही भाविक इथे येत असतील, त्यांना यायचं असेल तर मी तुम्हाला एक सल्ला देतो. जर तुम्ही वाराणसी मार्गे येत असेल तर वाराणसी मार्गे आपण गुगलवर सर्च करा. प्रयागराजला येणारा एक मार्ग आहे, शॉर्टकट मार्ग आहे. तो नैनी गावामध्ये येतो. नैनी गाव लक्षात ठेवा. या ठिकाणी एक मोठं पार्किंग आहे. या पार्किंगच्या ठिकाणी तुम्ही गाडी लावा. एकदम सोपा मार्ग, कमी चालण्याचा मार्ग आहे. तुम्हाला मी एकदम सोपं सांगतो. नैनी गावामध्ये पार्किंगला गाडी लावा. तिथून हार्डली एक 100 ते 200 मीटरवर घाट आहे, यमुनेत्री घाट आहे. तर तुम्ही आल्यानंतर नैनी गावामध्ये आल्यानंतर गाडी पार्किंग करा. तिथे पार्किंग खूप मोठी आहे. त्या पार्किंगपासून हार्डली 100 ते 200 मीटरवर अरियल घाट आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बोटिंगची सुविधा आहे. इथं खूप लूटमार केली जाते बोटीच्या संदर्भात. तुम्ही बार्गेनिंग करा. ते सांगतील 4,000 5,000, माणसं बघून ते सांगतात किती पैसे घ्यायचे ते. तर तुम्ही बार्गेनिंग करा. त्यांना सांगा 100 रुपये सीट, 200 रुपये सीट, तुमच्या ह्याच्याप्रमाणे जशी लोक असेल त्याप्रमाणे. आमचे काही मित्रमंडळी 300 रुपये सीटप्रमाणे गेले होते. तर असं बार्गेनिंग करून तुम्ही जाऊ शकता, पण लूटमार आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आल्यानंतर नैनी घाटावरती एरियल घाटावर आल्यानंतर तुम्ही इथून बोट करून संगमावरती घेऊन जातात. तिथं तुम्हाला स्नान करायला मिळतं. जिथं त्रिवेणी संगम आहे या ठिकाणी तुम्हाला स्नान करायला मिळेल. बोट अर्धा तास थांबवतात. तुमचं स्नान झाल्यानंतर पुन्हा याच ठिकाणी आणून सोडतात अरियल घाटावरती. तर हे सगळ्यात सोपा मार्ग आहे संगमावरती जायचा. त्रिवेणी संगमावरती जायचा, आंघोळ करायचा, तुमचं चालणं वाचेल, सगळं वाचेल. दुसरा मार्ग आहे, तुम्हाला याच ठिकाणी नैनी गावाच्या नवीन पूल चालू होतो, नवीन पूल म्हणतात त्या ठिकाणी, नया पूल, त्या ठिकाणी तुम्हाला गाडी पार्क करून चालत जावं लागतं. मग ते अंतर जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर आहे. खूप लांबून आहे, चालतच जावं लागतं. दुसरा अजून एक उपाय आहे, या ठिकाणी टू व्हीलर किंवा ई रिक्षा मिळतात, पण त्या 2-2 किलोमीटर अंतरावर मिळतात. त्यांचे पण पैसे असंच सांगतात, 200 रुपये 300 रुपये जायचे एका व्यक्तीचे. तर तुम्ही बार्गेनिंग करा, 100 रुपयात न्या म्हणायचं. तिथून तुम्हाला संगमावरती परत दुसरी करावं लागेल. संगमावरती तोच संगम इथून एकदम जवळ, एकदम सोप्या पद्धतीने होईल. आणि मग तुम्ही अजूनही एक करू शकता. जर या अरियल घाटावर येऊन तुम्ही इथून बोट करून त्रिवेणी संगमावर जाऊ शकता, तिथं स्नान करू शकता आणि तिथून बाहेर पडून तुम्ही ह्याला जाऊ शकता. जे साधू आहेत, आखाडा परिषदमध्ये सेक्टर 18, 19, 20, 21, 14, 12, 13 या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. इथे जाऊन तुम्ही जे साधू आहेत, महंत आहेत, नागा साधू आहेत, त्यांना सगळ्यांना आपण भेटू शकतो. अत्यंत सोपा मार्ग आहे. सगळ्यात सोपा, जर महाराष्ट्रातनं भाविक येत असेल ना, तर हा सगळ्यात सोपा मार्ग आहे अरियल घाट. तुम्ही नैनी गावामध्ये गाडी लावा, 200 मीटर चालत या, 100 ते 200 मीटर चालत या आणि इथून बोटीतनं जावा. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर सेक्टरमध्ये येत असाल, सेक्टर म्हणजे काय, हे साधारण 8 एकर किंवा 5 एकरचं क्षेत्र आहे किंवा 3 एकरचं क्षेत्र आहे. त्या 3 एकरच्या क्षेत्राला त्यांनी सेक्टर असं नाव दिले. म्हणजे साधारण उदाहरणार्थ 1, 2, 3, 4. तर एक सेक्टर जो 1 आहे किंवा 18 नंबरचा आहे, तो साधूंचा आहे. तो जो आहे नागा साधूंचा, तो त्या ह्याच्यामध्ये तो सेक्टर जवळजवळ 3 ते 5 किलोमीटरचा आहे. म्हणजे तुम्ही इथं जर यायचं असेल ना, तुमची चालण्याची तयारी पाहिजे. तुम्हाला जर साधूंना भेटायचं असेल, आपल्या महंतांना भेटायचं असेल किंवा किन्नर आखाड्यामध्ये जायचं असेल, तर तुम्हाला चालण्याची खूप चालावं लागेल. ती तयारी करूनच या. जर तुम्हाला फक्त स्नान करण्यासाठी यायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग या एरियल घाटावर यायचं आणि इथून त्रिवेणी संगमला बोटीतनं जायचं, तिथं स्नान करायचं आणि पुन्हा इथे यायचं. जर आखाड्यांमध्ये यायचं असेल तर तुम्हाला खूप फिरून जावं लागेल आणि खूप चालण्याची तयारी ठेवा. खूप चालावं लागतं. कमीत कमी आम्ही 20-1 किलोमीटर चाललो काल आणि तेवढंच पुन्हा आलेलो आहे. आणि दुसरी त्याच्यामध्ये एक सोय मिळेल तुम्हाला, थोडीफार रिक्षा 2-3 किलोमीटरचं तुमचं वाचतं, पण त्या टप्प्याटप्प्याने मिळतं. म्हणजे साधारण 2 किलोमीटर 3 किलोमीटरचं अंतर जे आहे, किंवा हा सेक्टर ते सेक्टर, तुम्हाला जसं जायचं तसं बार्गेनिंग करून ते टू व्हीलर किंवा त्या ई रिक्षा असतात किंवा साध्या रिक्षा असतील त्यांच्यामध्ये तुम्हाला जावं लागेल. धन्यवाद.